सांबार या प्रसिद्ध साऊथ इंडियन डिशचं नाव आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे। हे तुम्हाला माहिती आहे का? असं म्हणतात की सांबार हे पहिल्यांदा तंजावरच्या मराठा राजघराण्यात बनवलं गेलं होतं। त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे हे तंजावरवर राज्य करत होते। त्यांच्या नंतर त्यांचे पहिले पुत्र शाहूजी सत्तेवर आले। ते उत्तम स्वयंपाकी सुद्धा होते असंही म्हणतात आणि त्यांच्याच कारकिर्दीत पहिल्यांदा सांबार बनवण्यात आला असे संदर्भ सुद्धा आढळतात। एकदा आपले छत्रपती संभाजी महाराज हे तंजावरच्या दौऱ्यावर होते। त्यावेळेस शहाजीराजांनी त्यांना आपल्या घरी जेवण्यासाठी बोलवलं। मात्र त्याच वेळी स्वयंपाक घरातील कोकम संपल्याने आमटीमध्ये भाज्या आणि चिंच या वापरण्यात आल्या। आमटीमध्ये केलेला हा छोटासा बदल तेथील लोकांना खूप जास्त आवडला आणि त्यानंतरच संभाजींसाठी बनवलेला आहार म्हणजे सांभार असं या आमटीला नाव पडलं। त्यानंतर हा सांभार संपूर्ण दक्षिण भारतात प्रसिद्ध झाला आणि नंतर तो तिथलाच झाला। तर पुढच्या वेळी सांबार खाताना हे अभिमानाने सांगा की हा आमच्या संभाजी महाराजांच्या दरबारातून आलेला पदार्थ आहे।